अय रोहिदास, अरे काय कुठे किती वर्षांनी भेटतोय राव. काय चाललंय बाकी, कुठं असतो हा? अरे तू क्रिश ना? हा अरे आपण एक वर्ग होतो, किती एन्जॉय केलं होतं आपण, आहे ना? भाऊ, आठवतं का तुला? कसली मज्जा करायचं अरे. आपण. बाकी काय चाललंय आणि तू इकडे कुठं? अरे काय नाही, ते कंपनीच्या कामानिमित्त आलो होतो इकडं आणि जस्ट तू दिसला म्हणून थांबलो तुला बोलायला. आणि मी आहे पुण्यामध्ये आयटी मध्ये कामाला. अच्छा. 1,00,000-1,50,000 पगार आहे मला. आणि मग तुझं काय चाललंय? अरे मी राहू दे. इथं कामाला दिसतोय तू, कामगार आहे ना, ओळखलं. तसा बी तू शाळेमध्ये ढच होता आणि होऊन काय करणार, असल्या दुकानात तुला काम करावं लागणार. माहितीये मला, होत असतं रे. सगळेच माझ्यासारखे चांगल्या ठिकाणी कामाला लागू शकत नाही ना. चल जाऊ दे, काय असं 15-20 हजार तरी पगार असन तुला. हा, होत असतं रे. सगळेच काय एक बरोबर नाही राहू शकत ना. चालतंय, काय टेन्शन घेऊ नको, येत रे. ओ साहेब ऐका ना. ते मटेरियल भरलंय, कस्टमरचं बिल करायचंय, तुमची सही राहिली फक्त. चला ना पटकन प्लीज. अरे क्रिश, 1 मिनिटात आलो. ए इकडे रे मित्रा. बोला ना. अरे त्या कामगाराला तू सर बीर बोलायला लागला काय? अहो ते साहेब आहेत आमचे, कामगार वगैरे नाही आहेत. काय साहेब? हा मग या दुकानाचे ते मालक आहेत. काय म्हणतो? हो मग अरे तुम्हाला यार, माहित नव्हतं का? नाही रे, मी तर त्याला कामगार समजलं रे. खूप मोठे साहेब आहेत ते. अरे ते थोडं साईन राहिलं होतं रे बिलावरती, म्हणून जावं लागलं. ए मित्रराव, मला माफ करा. अरे मी तुझ्या दिसण्यावरून तुला जज केलं की तू इथं कामगार आहेस, पण राव तू या दुकानाचा मालक आहे. सॉरी बरं का, सॉरी राव. भाऊ तसं Extremely काय नाही sorry. भाऊ. कृष्णा, कधी समोरच्याला आहे ना दिसण्यावरती कधी जज करू नको. बरोबर बोललात भाऊ, सॉरी, चुकलं माझं. मी तुला दिसण्यावरून जज केलं. तर मित्रांनो, कधीच समोरच्याला त्याच्या साधेपणावरून किंवा त्याच्या दिसण्यावरून कधी जज करू नका. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांग.